राज्यातील अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। 20 मे रोजी मतदान होणाऱ्या 5व्या टप्प्यात 13 मतदारसंघांचा समावेश आहे। त्यातील 7 जागांवर अद्यापही महायुतीचे उमेदवार ठरलेले नाहीत। काय आहे या 13 लढतींचं चित्र या रिपोर्टमधून पाहूया। ईशान्य मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे असं जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय। एकीकडे राज्यात दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघात मतदान पार पडत असताना 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। ईशान्य मुंबईत मिहीर कोटेचा यांचा अर्ज भरण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस दाखल झाले। कोटेचा मवियाच्या संजय दिना पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। संजय दिना पाटलांना 14 मध्ये आणि 19 मध्ये आम्ही पराजित केलाय। 9 मध्ये ते निवडून आले होते, तेव्हा 2,500 मतांनी फक्त आले होते। त्यामुळे आम्हाला काहीही चिंता नाही। लोक जेव्हा सोबत असतात तेव्हा चिंता करायची नसते। श्री देवेंद्र फडणवीसजींनी माझा खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि गेल्या 32 वर्षापासून जे मी कार्य करतोय पक्षासाठी, जनतेसाठी, कुठे नाही तर कुठे आज मनात एक समाधान वाटतोय की माझा पक्षाच्या नेतृत्वाला माझ्यावरती विश्वास आहे। बघा, ते आता मी ज्योतिषी तर नाही आहे का बाबा, किती ते ज्योतिषी असतील का किती मताने निवडून येणार आहे काय आहे, पण निवडून येणारे हे मी सांगत नाही आहे। आपण लोकांमध्ये आहात, आपण लोकांमध्ये जात आहे, लोक काय सांगतात आहे, कल कुठं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि चांगल्या मताने निवडून येऊ एवढंच बोलतो। मुंबई, ठाण्यासह नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यातील 13 लोकसभा मतदारसंघात 5व्या टप्प्यात मतदान होत आहे। मुंबई, ठाण्याचा समावेश असल्याने स्वाभाविकच या अखेरच्या टप्प्याला विशेष महत्त्व असल्याचं सांगण्यात येत आहे। मतदान अवघ्या 24 दिवसांवरती आलेलं असताना या 13 मतदारसंघातील 7 मतदारसंघात अद्यापही महायुतीचे उमेदवार जाहीर झालेले नाहीयेत। सध्या मुंबईतली काय परिस्थिती आहे ती पाहूया। दक्षिण मुंबई, महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपात चुरस आहे। भाजपाकडून राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढांच्या नावाची चर्चा आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव, मिलिंद देवरा आणि मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दक्षिण मध्य मुंबई, शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल देसाई हे रिंगणात आहेत। उत्तर मध्य मुंबई, मवियाकडून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपाकडून उमेदवाराचा अद्यापही शोध सुरू आहे। विद्यमान खासदार पूनम महाजन यांना पुन्हा संधी मिळणार का याकडे लक्ष आहे। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याही नावाची चर्चा आहे। उत्तर पश्चिम मुंबई, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवाराचा अद्यापही शोध सुरू आहे। रवींद्र वायकर, संजय निरुपम, दीपक सावंत आणि गोविंदा यांच्या नावाची चर्चा आहे। उत्तर मुंबई, भाजपाकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे विनोद घोसाळकर आणि त्यांची सून तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाचीही चर्चा आहे। ईशान्य मुंबई, भाजपाकडून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार संजय दिना पाटील हे सुद्धा रिंगणात आहेत। मुंबईत दक्षिण मुंबई हा महायुतीतला प्रमुख वादाचा मुद्दा मानण्यात येतोय। तसंच उत्तर मध्य आणि उत्तर पश्चिम मध्ये उमेदवार कोण हा सुद्धा प्रश्न आहे। येत्या 1 ते 2 दिवसात उमेदवारी जाहीर करण्यात येईल असं भाजपा नेते सांगतायत। स्पेसिफिक उत्तर आहे, दक्षिण मुंबईमध्ये महायुती लढेल, महायुती जिंकेल। जिंकून येणारा खासदार माननीय मोदीजींना दिल्लीत पार्लमेंटमध्ये समर्थन करेल। दुसरीकडे ठाणे, पालघर आणि कल्याण या 3ही मतदारसंघात महायुतीनं अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीयेत। सध्या ठाणे आणि पालघरची काय परिस्थिती आहे ती पाहूया। ठाणे मतदारसंघावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चुरस आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि मीनाक्षी शिंदेंच्या नावाची चर्चा आहे। भाजपाकडून संजीव नाईक, संजय केळकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। कल्याण, श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा करण्यात आली। शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आलंय। पालघर, शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्यात चुरस बघायला मिळते। विद्यमान खासदार राजेंद्र गावित भाजपाच्या कमळावर लढण्यास इच्छुक आहेत। महायुतीच्या उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारती कांबडी यांना तिकीट देण्यात आलंय।
बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। भिवंडी भाजपाकडून विद्यमान खासदार कपिल पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना वंचितचा पाठिंबा आहे। ठाणे पालघर या 2 मतदारसंघावरून महायुतीत चुरस असल्याचं दिसतंय। महाराष्ट्रामधील सर्व जागा, नाशिकची पण आहे, त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे खासदार आहेत त्या ठिकाणी ज्या जागा आम्ही मागतोय, आमचे वरिष्ठ नेते याचा निर्णय घेतीलच। पक्षाने मला संधी दिली तर मी आनंदाने लढायला तयार आहे, लढायला पण तयार आहे, जिंकायला सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने मिळेल आणि त्याच्यामुळे संधी मिळाली तर आनंदाने मी लढायला तयार। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, दिंडोरी या 3ही मतदारसंघांचं मतदान 5व्या टप्प्यात होत आहे। यातील नाशिक मतदारसंघात महायुतीचा तिढा अद्यापही कायम आहे। उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती आहे ती पाहूया। नाशिक महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत चुरस आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी आग्रही आहेत। उमेदवारीचा तिढा झाल्याने छगन भुजबळांची माघार बघायला मिळाली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शांतगिरी महाराज ही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भुजबळ समर्थक दिलीप खैरे हे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे, त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे। पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल। पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे, कोणी तिकीट देऊ अगर न देऊ, आपण दुसरा वेळी संपला त्याचा कारण संपला, पण आम्ही या ठिकाणी पहिला निर्णय केला की लढायचं आणि जिंकायचं। नाशिकचा तिढा कसा सुटणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय, तर दुसरीकडे धुळे आणि दिंडोरीच्या लढती स्पष्ट आहेत। धुळे भाजपाकडून माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। काँग्रेसकडून शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वंचितकडून माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांना तिकीट देण्यात आलंय। दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना भाजपाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे। शरद पवार राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांना तिकीट देण्यात आलंय। माकपाकडून जेपी गावित हे सुद्धा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। तर वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राज्यातल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबई ठाण्यासह नाशिकची लढत स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार आणखीनच तीव्र होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।